लोकसभेच्या निकालाच्या नंतर काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग या ठिकाणी होणार आहे। उदाहरणार्थ कोण येणार आहे? उदाहरणार्थ त्याच्या बाबतीत आज काही मी बोलणार नाही। 4 जून होऊ द्या, तुमच्या सर्वांच्या आणि पहिला चेंडू खरखरीत मारलेला होता। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विलासराव देशमुख चॅम्पियनशिप या स्पर्धेचे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही स्पर्धा लावण्यात येते। तालुक्यातील प्रथम संघ हे जिल्ह्यामध्ये निवड करण्यात येत आहे। आज लोहामध्ये ही स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेची पाहणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अनेक पदाधिकारी या ग्राउंडवर उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। सर नमस्कार, काय सांगताल, काय स्पर्धा आहे, कसं स्वरूप आहे याचं? लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ मागच्या 3-4 वर्षापासून लातूर येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केले जाते। लोहा येथे आपलं ह्यावर्षी पहिलंच वर्ष आहे आणि याचं स्वरूप असं आहे की प्रत्येक तालुक्यामधून एक संघ हा लातूरला जाईल व तिथं जिल्हास्तरीय एकूण मतदारसंघामध्ये जेवढे तालुके आहेत त्यांच्यामध्ये तिथलं जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न होत असते। किती दिवसाची आहे ही स्पर्धा 3-4 दिवसाची आहे। आज ह्या ठिकाणी लोह्यामध्ये 14 संघ सहभागी झाले होते, लोहा व कंधार मिळून। पैकी आज ह्या ठिकाणी लोहा येथे आज अंतिम सामना संपन्न होईल। कसं एक म्हणजे ऊन वारा आहे, पावसाची शक्यता आहे आणि म्हणजे कसं किती ओव्हरची आहे, काय त्याचं म्हणजे 14 संघ कसे खेळणार? 14 संघ म्हणजे आपण प्रत्येकी 8 षटकाचा ह्या ठिकाणी सामना खेळत आहोत। वेळेनुसार खेळावं लागत आहे आणि उन्हाचा पारासुद्धा भरपूर आहे, त्याच्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रामध्ये मिळून आपण सामने ह्या ठिकाणी खेळत आहोत। काय सांगताल भोसीकर साहेब, निवडणूक चालू आहे, काय सांगताल तुम्ही? लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्याचं आयोजन केलेलं आहे। तरी या सामन्यामध्ये जवळपास 14 संघ आलेले आहेत। आमचे शहराध्यक्ष सोनू संगेवार त्यांच्या नियोजनामध्ये हे क्रिकेट सामने होत आहेत। आम्ही काल याचं उद्घाटन रीतसर करून दिलेलं आहे। तरी विलासराव साहेबाचं लोहा विधानसभेवर पूर्वीपासूनच भरपूर प्रेम आहे, कारण त्यांनी लिंबोटी धरणाच्या कामासाठी जवळपास 500 कोटी रुपये दिले आणि त्यांच्यामुळे आज आपला तालुका ओलिताखाली आलेला आहे। आणि त्याचबरोबर आपले कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या आपल्या धरणाचं भूमिपूजन आणि पूर्ण तत्वास नेण्याचं काम विलासराव साहेबांनी केलेलं आहे। तरी या क्रिकेट सामन्याच्या याला मी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं देशमुख कुटुंबाचं पूर्वीपासूनच आमच्या लोहावासीवर भरपूर प्रेम राहिलेले आहे। तरी यानिमित्त खूप शुभेच्छा। सध्या लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे आणि इथल्या मतदारांनी जनतेने खूप षटकार आणि चौकार मतदान रूपी मारलं असं सर्वसामान्यामध्ये बोललं जातं। काय परिस्थिती आहे, मतदान झालेलं आहे आपल्या इथं? आपल्या इथे जवळपास काँग्रेस पक्षाला पूर्वीपासूनच इथं प्रेम करणारा वर्ग आहे आणि राहणार, परंतु या इथं नेतृत्व सक्षम नसल्यामुळे आपल्या इथे तालुक्यामध्ये आता यावेळेस इथून लोकांनी जनतेने ही चळवळ हातात घेतली होती, म्हणून ही चळवळ हातात घेतल्यामुळे आता ही भाजपची वळवळ यावेळेस 100% लोहा तालुक्यात बंद होणार। कसं आहे, कशी राहणार आहे परिस्थिती लातूरची? निवडणूक कसा निकाल कसा लागणार आहे? जवळपास 1.5 ते 2 लाख मतांनी डॉक्टर शिवाजीरावजी काळगे साहेब हे भरघोष मतांनी निवडून येणार आहेत आणि जवळपास 40,000 ते 50,000 मतधिक्य हे लोहा विधानसभेमधून, लोहा व कंधार विधानसभेमधून आपल्याला मिळण्याची खात्री आहे। काय सांगताल साहेब, प्रथमच विलासराव देशमुख यांच्या नावानं ही स्पर्धा घेत आहे। ही जी लोकसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीचं पावर आहे काय, काँग्रेसला ऊर्जा आली काय सांगताल तुम्ही? लोकनेते स्वर्गवासी विलासरावजी देशमुख यांच्या स्मरणार्थ लोहा येथे क्रिकेट सामन्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। काल या क्रिकेट सामन्याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं। या सामन्याचे मुख्य आयोजक माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, लोहा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, या ठिकाणी सर्वजण त्यांची टीम कालपासून मेहनत घेत आहे। स्वर्गवासी विलासरावजी देशमुख आणि लोहा कंधार
त्यांचं एक ऋणानुबंधाचं नातं आहे. माळेगावचं खंडोबा कुलदैवत ह्या मतदारसंघाचं पण आहे आणि विलासरावजी देशमुख साहेबांचं पण माळेगाव हे कुलदैवत होतं. आणि ते जिवंत असताना प्रत्येक वर्षी यात्रेमध्ये ते स्वतः सहभागी व्हायचे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या आणि मतदारसंघाच्या आठवणींना खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उजाळा मिळत होता. आजही त्यांची परंपरा त्यांचे चिरंजीव अमित भैया असतील, धीरज भैया असतील हे चालवत आहेत. आणि माळेगावच्या विकासामध्ये, यात्रेच्या विकासामध्ये अत्यंत मोठं मोलाचं योगदान त्या ठिकाणी विलासराव साहेबांनी दिलेलं होतं. लिंबोटी धरणाच्या बाबतीत 1983ला ईश्वरराव भोसीकर साहेब आमदार होते. त्या काळामध्ये 1984ला त्या ठिकाणी धरणाचं भूमिपूजन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात निधी देऊन काम पूर्णत्वास त्या ठिकाणी नेण्यात आलं. यामध्ये मोलाचं योगदान कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांचं देखील होतं. आज नव्यानेच लोह्यामध्ये या क्रिकेट सामन्याचं त्यांनी या ठिकाणी आयोजन केलं. त्यानिमित्तानं निश्चितच लातूर आणि लोहा मतदारसंघाचे संबंध आणखी दृढ होतील. त्यानिमित्तानं त्यांची देखील विलासराव साहेबाची स्मृती या विधानसभा मतदारसंघामध्ये जागृत होतील. याबद्दल या आजच्या सर्व खेळाडूंना सर्वांना मी शुभेच्छा देतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला, काँग्रेस पक्ष. सर्वप्रथम या नांदेड जिल्ह्यामध्ये एक ज्येष्ठ नेते म्हणून माजी आमदार ईश्वरराव भोसीकरांनी काँग्रेसची मूठ बांधून ठेवली कार्यकर्ते का जागी. म्हणजे ईश्वरराव भोसीकरांचं आणि अशोक चव्हाणांचं पहिल्यापासूनच वैर होतं का राजकारणामध्ये? राजकीय वैर असं कुठलंच नव्हतं. अशोकरावजी चव्हाण आमचे नेते होते. कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या तालमीत तयार झालेले सर्व या ठिकाणचे मतदारसंघातले कार्यकर्ते होते. अशोकरावजी चव्हाण आमचे देखील नेते होते. ते जोपर्यंत काँग्रेसमध्ये होते निश्चितच आम्ही सर्व टीम त्या ठिकाणी त्यांना मानणारी होती आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आमचं सर्वांचं काम चालू होतं. त्याच्यामुळं अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडल्याच्या नंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सर्वात अगोदर समन्वयक म्हणून जबाबदारी ईश्वरराव भोसीकरांवर टाकली. त्याच्यानंतर नांदेडचं महानगराध्यक्षपद रिक्त होतं. त्या ठिकाणी सत्तारबाईची नियुक्ती करण्यात आली. अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडल्याच्या नंतर चर्चा त्या ठिकाणी अशी करण्यात आली की पार्टी ऑफिस उघडणार नाही, लोकसभा तर खूपच दूर राहिली, अशा प्रकारचं त्या ठिकाणी चित्र त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं होतं. पण सर्व सुरळीत झालं आणि आज तुम्हाला खात्रीनं सांगतो की नांदेड लोकसभेचा उमेदवार माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण हे मोठ्या मताधिक्यानं नांदेड लोकसभेत किती मतांची लीड? विजयी होणार आहेत. निश्चितच चांगल्या मताधिक्यानं 50,000च्या वर मताधिक्यानं विजयी होणार आहेत. जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि लोहा विधानसभा मतदारसंघ हा आपला लातूर लोकसभेला होता. गेल्या वेळेस खूप मोठं मायनस या ठिकाणून काँग्रेस पक्ष झाला होता. जवळपास 68,500 मताचं मताधिक्य भाजपच्या उमेदवाराला मिळालं होतं. पण यावेळेस सर्व काँग्रेस पक्ष असेल, आमची महाविकास आघाडी असेल, सर्वांनी एकजुटीने एकत्रितपणे अत्यंत मन लावून चांगलं काम केलं. याचे निश्चितच चांगले परिणाम या येणाऱ्या 4 जूनला आपल्याला दिसून येतील. लोहा विधानसभा मतदारसंघ 68,500 मताधिक्य गाठून निश्चितच त्या ठिकाणी काँग्रेसला प्लस राहणार आहे. आता नेमकं किती प्लस राहील काय नाही याच्या बाबतीत मी भाष्य करणार नाही. पण निश्चितच लोहा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला लीड मिळणार आणि काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा मोठा मताधिक्यानं या ठिकाणी विजय होणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि एक या ठिकाणी सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरचं जे चित्र बघायला मिळते, लोकसभेच्या निकालाच्या नंतर काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग या ठिकाणी होणार आहे. उदाहरणार्थ कोण येणार आहे? उदाहरणार्थ त्याच्या बाबतीत आज काही मी बोलणार नाही. 4 जून होऊ द्या, तुमच्या सर्वांच्या साक्षीनेच या ठिकाणी सर्व इनकमिंग होईल, काळजी करू नका. बरेच जण वेटिंगवर आहेत, बघू काय काय घडते. निश्चितच 4 जूनच्या लोकसभेच्या निकालानंतर लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचं मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियान या ठिकाणी आगामी विधानसभेच्या दृष्टीनं या ठिकाणचे आमचे
लोहा तालुका अध्यक्ष शरद पवार, कंधारचे तालुका अध्यक्ष बालाजीराव पांडागळे व सर्व टीम, आम्ही सर्वजण मिळून या मतदारसंघामध्ये जनसंपर्क अभियान या ठिकाणी राबवणार आहोत. त्यालासुद्धा प्रचंड असा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. दोन्ही नांदेड आणि लातूर लोकसभेच्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतो. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वजण पत्रकार बंधू उपस्थित झाला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जरी ह्या ग्राउंडमध्ये खेळाडू क्रिकेटमध्ये चौकार षटकार मारत असतील, परंतु लोकसभेची निवडणूक झाल्यापासून काँग्रेसमध्ये ऊर्जा आलेली आहे. सर्वसामान्यामध्ये असं बोललं जातं की ही जागा काँग्रेस नक्कीच विजयी करणार आहे, कारण या जागेवर माजी मंत्री अमित भैया देशमुख, धीरज भैया देशमुख यांनी विशेष लक्ष लावले होते आणि सध्या त्यांचं लोहा आणि कंधारमध्ये विशेष लक्ष आहे असं दिसतं. कारण प्रथमच विलासराव देशमुख यांच्या नावानं ही क्रिकेट स्पर्धा लोहा शहरामध्ये होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार, कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र गजानन कळसकर.